लातूर जिल्ह्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असलेली औसा नगरपालिका आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून आज प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची औसाच्या किल्ला मैदानावर सभा होती। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं तयारी जी आहे या सभेची जोरदार करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या सभेला घेऊन ठेवण्यात आलेला आहे। अखिल भारतीय छावा संघटनेनं अजितदादांच्या सभेमध्ये गोंधळ घालू अशा प्रकारचा इशारा दिला होता। त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। या सभेकडे येणारे जे काही रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे आणि एक माणूस जो आहे तो तपासून या सभेकडे सोडण्यात येतो आहे। एकूणच लक्षात घेतलं तर सूरज चव्हाण यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता आणि तेव्हापासून अजितदादांचा जो आहे तो विरोध छावा संघटनेकडनं होताना पाहायला मिळतो। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलिसांच्याकडनं औसा पोलिसांनी त्यांना बंदिस्त केलेलं आहे। खबरदारी म्हणून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलेलं आहे। एकूण जर लक्षात घेतलं राजकीय गणितं जर औसा नगरपालिकेची लक्षात घेतली तर इथं राष्ट्रवादी वेगळी लढते आणि भाजपा वेगळी लढते आहे। भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीनं मोठं आव्हान जे आहे ते उभा केलेलं आहे। एकूणच लक्षात घेतलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस इथे गेल्या 5 ते 10 वर्षांपासून सत्तेमध्ये आहे। नगरपालिका पूर्णपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि म्हणून इथे राष्ट्रवादी मोठ्या ताकदीनं लढताना आपल्याला पाहायला मिळतं। तर आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडनं महायुतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र त्याला रिस्पॉन्स जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देण्यात आलेला नाही आहे आणि राष्ट्रवादी इथं आपली ताकद आजमावताना पाहायला मिळते। अजितदादा पवार देखील भाजपाच्या विरोधामध्ये किंवा भाजपाच्या विरोधामधले जे काही आमदार आहेत त्यांचं जे पॅनल आहे इथे त्याच्या विरोधामध्ये प्रचारार्थ ही सभा घेत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।